बरं सांग, तुला पाडव्यासाठी काय ओवाळणी हवी? सरुआजीने सांगितलंय ना माझ्याकडून मागून घे म्हणून. सांग बघू. नवरा एवढा प्रेमाने विचारतोय तर सांग ना काय हवंय. आता तुझा पाडवा व्हायला सखू येणारच नाही, ती मठात जाईल. अगदी वाजत गाजत जाईल, पण त्याआधी तुझीही व्यवस्था करायला हवी. अरे माझ्या तीर्थरूपांवर पण अशी वेळ आली नसेल रे जी माझ्यावर आली आहे. त्या वहिनीने ना मला इथे कामाला झुंपलेलं आहे आणि हे सगळं त्या सखूमुळे झालेलं आहे. खरं तर या सासू सुनांना ना मी चांगली जागाच दाखवणार आहे. काय करते? अहो असं कोणी कुठतं का? खलबत्ता मोडेल तो. मोडू दे. अरे आज पाडव्याच्या दिवशी तुम्ही मला इथे चूल घरामध्ये झुंपलेलं आहे, तो मोडू दे, तुटू दे, दोन तुकडे होऊ देत त्याचे. ते जाऊ देत. ऐका ना, मी एक विचित्र गोष्ट पाहिली. जाऊबाईंना लपून छपून बघताना कधी बघितलं नव्हतं, पण आज त्या लपून छपून पाहत होत्या. काय सांगतेस काय? हो. वहिनी कोणाला लपून बघत होती? अरे बापरे, आता हिच्यावर कोणाची दहशत बसली आहे? हा, काय माहित, पण सखूला लपून छपून बघत होत्या त्या. सखू? अरे बापरे, म्हणजे सखूने घरावर ताबा मिळवला की काय? एका रात्री तिने चमत्कार केला की काय? हो नाही हो. हो ती बावळट सखू ती लपून छपून जात होती. आपला तिकू आहे ना, तो बाबाजींच्या आसनासमोर बसला होता आणि त्याच्यापासून लपून छपून सखू जात होती आणि त्यांच्या हालचाली जाऊबाई लपून छपून पाहत होत्या. म्हणजे हे काही खरं नाहीये. यात नक्की काहीतरी डाव आहे म्हणून वहिनी लपून बघत होती. पण पाडव्याच्या दिवशी कोणता डाव टाकणार आहे? सखू, पाडवा झाला मग उठणं लावून औक्षण झालं. का नाही झालं माहितीये? कारण तुझ्या नशिबातच ते सुख नाही. माझे माझं कुंकू आहे आणि जेव्हा ते मला मिळेल ना तेव्हाच पाडवा साजरा होणार. अगं माणिकताई, असं काय बोलतेस? अगं तसं नाही माणिकताई, हे व्रत पूर्ण झालं की मी आऊंना ओवाळणार आहे ना. सासूबाईच म्हणाला. त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या ते जाणतात. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या तुला पाडव्याचं काहीच करू नाही दिलं त्यांनी. कारण तो मान माझा आहे आणि त्यात तो मान मलाच दे. त्यामुळे तू अजिबात स्वप्न बघू नकोस. पण माणिकताई, मी खूप काय काय मेहनतीने माझे आहो पळवलीस, हेच ना? माझीच हाय लागलीये तुला, म्हणून तुझे असे हाल आहेत. अगं माणिकताई, असं काय बोलतेस? मी रावळात जाऊन आल्यावर आऊंचं औषध करणार आहे ना. मी जर मनापासून आहोंना वरलं असेल ना तर मी तुला शाप देतो. रावळातून आल्यावर काही ओवाळणी वगैरे होणारच नाही. माझा शाप आहे. अहो काही सांगताय काय मुनीमजी? आपण काय धर्मार्थ पेढी चालवतो का?
अयो मालकीनबाई, लोकांचं कसं झालंय बघा, मत म्हणतो मी. अहो सगळेच मला नाव सांगत होते हो, थोरल्या मालकांचं म्हणतो मी. त्यांना विसरा, म्हणावं आता ही मनोरमा पेढी चालवते. काही कुणाला कर्जमाफी मिळणार नाही, कुणालाही सवलत मिळणार नाही. लक्ष्मी पूजनाच्या आधी आपण सगळा हिशेब पूर्ण करतो आणि तुम्ही काही मध्येच नवनवीन देणी काढताय. माझंच चुकलं, मी आधीच लक्ष घालायला हवं होतं. मी बघते, तुम्ही कागद तयार ठेवा आत्ताच्या आत्ता. पण मालकीनबाई, अयो सणासुदीचा दिवस आहे हो, पाडवा म्हणतो मी. पाडवा नाही की भाऊबीज नाही, दिवाळी वगैरे काही नाही. तुम्ही कागद तयार ठेवा, वेळ वाया घालून चालणार नाही. मी बघते काय करायचं ते. ते काशीराम काका ते गाव सोडून चालले तर अशी खुशबू झाली हो माझ्या कानी. असे कसे गाव सोडून जातील? बाकीच्यांना गुंडाळून ठेवलंय म्हणून मलाही गुंडाळून ठेवतील विषात त्यांची. मी तयारीला लागते, सोबत न्यायचा दस्त तुम्ही तयार ठेवा. आलेच मी. दामू काका, अहो काय झालंय? अयो तो शेजारच्या गावचा काशीराम आहे ना. बाकी सगळं समजलंय हो दामू काका, पण रमाई का निघाली? अयो तो काशीराम आपलं घरदार विकून, शेतीवाडी विकून परस्पर होणारो पसार म्हणतो मी. व्याजही गेलं आणि मुद्दलही गेली, म्हणून स्वतः मालकीनबाई चालल्यात हो. नाही नाही, मी रमाईला असं कसं जाऊ देईन? मी बघतो ना. मग ते दस्त ठेवू की ते तुम्ही तयार ठेवा, मी बघतो. अय्यो मासा लागला हो, गळाला लागला म्हणतो मी. आता हा दिगू स्वतः जाणार काशीरामाकडे. मालकीनबाईंना कसा पाठवेल? रमाई, दिगू, मला तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही, मला लगेच निघायचंय. हा ग मी तेच सांगायला आलो होतो. मला दामू काकांनी सांगितलं. काय सांगितलं तुला मुनीमजीनी? काय गरज होती तुला सांगायची? त्यांना म्हटलं होतं कागद तयार ठेवा, ते करायचं सोडून चहाड्या करायला लागले. रमाई पण ऐकून तर घे, अगं आज दिवाळी आहे.